तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। भरपूर साऱ्या शेतकरी मित्रांच्या कमेंट असतात की दादा हळदीचे बाजारभाव कधी वाढणार आहेत आम्हाला सांगा। तर शेतकरी मित्रांनो, आज या टॉपिकवरती मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा, व्हिडिओला कुठेही स्किप नका करू। तर चला जराही वेळ घालवता व्हिडिओला करूया सुरुवात। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण सकाळचे बाजारभाव जर बघितले NCDX, तर सकाळचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो ते 27/8/2026। तर सकाळचे हळदीचे बाजारभाव होते शेतकरी मित्रांनो 19,200 पर्यंत होते। पण त्यानंतर संध्याकाळचे जर आपण बाजारभाव बघितले 3-4च्या समोरचे जर बघितले तर 20,000 प्लस हळदीचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो झाले होते। तर हळदीचे बाजारभाव कमी जास्त होण्याचे कारण, मुख्य कारण म्हणजे काय होतं शेतकरी मित्रांनो, जास्त आवक एकदमच आता वरती जास्त जर आवक गेली, त्यांना आवक जास्त भेटली, वरचे जे मेन NCDX खरेदी करणारे व्यापारी लोक खरेदी करणारे लोक असतात त्यांच्याकडे जर एकदम जास्त आवक गेली तर ऑटोमॅटिक NCDX बाजारभाव काय होतात, डाऊन होतात। आणि NCDX बाजारभाव डाऊन झाल्याच्या नंतर व्यापारी सुद्धा काय करतात की हळदीचे बाजारभाव कमी करतात। शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की व्यापारी लोक काय करतात, व्यापारी लोक त्यांचा घाटा कधीच होऊ देत नाहीत। होता होऊस तर त्यांचा घाटा होत नाही, एखाद्या वेळेस होते असेल त्या आपल्याला काही माहित नाही, पण होता होऊस तर त्यांचा घाटा होत नाही। तुम्ही मला सांगा, NCDX बाजारभाव जेव्हा 22,000 किंवा 20,000 चालू असतात तेव्हा यांचा डिफरन्स किती असतो, यांचा डिफरन्स असतो जवळपास 4 ते 5,000 रुपयांचा डिफरन्स असतो। जेव्हा 21,000 20,000 जेव्हा हळद चालू असते तेव्हा हे हळद खरेदी करतात 14,000 15,000 16,000 या दरामध्ये ती हळदी खरेदी करतात। म्हणजे डिफरन्स बघू शकता तुम्ही, डिफरन्स जवळपास 4 ते 5,000 रुपयाचा डिफरन्स हे व्यापारी लोक ठेवत आहेत। त्यामुळे त्यांचा जास्त करून घाटा होणार नाही शेतकरी मित्रांनो। फक्त इथं शेतकऱ्याचीच लूट चालू आहे, सरासरी शेतकऱ्याची सर्व काही लूट चालू आहे। शेतकरी जागरूक झाला पाहिजे। आणि शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय आहे की हळद बाजारभाव कधी वाढणार आहेत, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। भरपूर सारे शेतकरी मित्र कमेंट करत आहेत की दादा हळदीचे बाजारभाव कधी वाढणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, हळदीचे बाजारभाव 100% वाढणार आहेत, 100% वाढणार आहेत। कारण का, मी तुम्हाला कारण त्याचं सांगतो की आता जवळपास 70 ते 80% शेतकऱ्यांनी, संपूर्ण शेतकऱ्यांनी हळद विकलेली आहे। जवळपास 10 ते 20% फक्त शेतकऱ्यांकडे हळद राहिलेली आहे। जवळपास 70 ते 80% शेतकऱ्यांनी हळद विकलेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हळद भाव वाढण्याचे भरपूर सारे म्हणजे 90% चान्सेस आहेत। हळद विकल्यामुळे आता मार्केटला आवक सुद्धा कमी येणार। आवक कमी आली की ऑटोमॅटिक हळदीचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो वाढणार आहे। NCDX बाजारानुसार कसं आहे की ज्यांना जेवढी आवक लागते त्याच्यापेक्षा जर जास्त आवक NCDX बाजारभावामध्ये त्यांच्याकडे जर गेली तर ऑटोमॅटिक NCDX चे बाजारभाव कमी होतात आणि इकडे व्यापारी सुद्धा मग आपल्याला कमी भावामध्ये हळदी करतात। तर शेतकरी मित्रांनो, आता 70 ते 80% शेतकऱ्याजवळची हळद संपलेली आहे। त्यामुळे आता 10-20% शेतकऱ्याजवळच हळद राहिलेली आहे। त्यामुळे जास्तीत जास्त चान्सेस आहेत की हळदीचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो वाढणार आहे। आणि आणखीन एक शेतकरी मित्रांना सांगायचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये शेतकरी मित्रांनो हळदीचे बाजारभाव जास्त वाढू शकतात। आणि ज्यावेळेस तुम्ही एक नोटीस करत जा, ज्यावेळेस मार्केटला, हिंगोली मार्केट असो किंवा आपलं कोणतंही हळदीचं मार्केट असो, त्या मार्केटला तुम्हाला जर माल आणायचा असेल तर त्या दिवशी आपल्या मार्केटला आवक किती आलेली आहे ते बघा। जर मार्केटला आवक जर जास्त आलेली असेल तर मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला 100% हळद NCDX बाजारभाव जरी जास्त असले तरी तुम्हाला त्या दिवशी हळदीचे बाजारभाव हे कमी बघायला मिळतील। हा पॉईंट तुम्ही लक्षामध्ये घ्या। कारण शेतकरी मित्रांनो, कसं आहे की व्यापारी लोक त्यांना जेवढा लागतंय ते तेवढाच माल घेणार, त्यांच्याकडे सुद्धा पैसा लागेल ना एवढा माल घ्यायला, बरोबर आहे का नाही। त्यामुळे कसं असते, आवक वाढली, मार्केटमध्ये आवक वाढली की मग काय होते की ऑटोमॅटिक त्याचे मनभाव चालू होतात। मग तिच्या मनाने ते हळद खरेदी करतात, कारण की त्यांना जेवढी आवक लागते तेवढी ते घेणार। जास्त जर आवक घ्यायची असेल तर मग ते काय होते, भाव पाडून ते आवक म्हणजे माल घेणार। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कधीही तुम्हाला जर कोणत्याही मार्केटला माल आणायचा असेल तर अगोदर मार्केटला आवक किती आलेली आहे हे बघा। आवकनुसारच शेतकरी मित्रांनो माल मार्केटमध्ये आणा जा, हा एक सगळ्यात मेन मुद्दा आहे। आवक जास्त तुम्ही काय करता, भाव वाढले, शेतकरी मित्र, भरपूर सारे शेतकरी मित्र काय करतात, भाव वाढले की मार्केटमध्ये गाडी मावत नाही। गाडी म्हणजे मार्केटच्या बाहेर जवळपास 500 मीटर पर्यंत गाडी लाईन लागते बाहेर। त्यामुळे काय होते, भाव तर वाढलेले राहतात। ते काय करतात, व्यापारी लोकांची काय टेक्निक असते, ती एक दिवस बाजारभाव जास्त घेतात आणि मग जास्त गाड्या आल्याच्या नंतर मग ऑटोमॅटिक भाव डाऊन होतात। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस मार्केटला जास्त आवक असते त्यावेळेस तुम्ही माल आणायचा नाही, कारण की जास्त जर आवक असली मार्केटला तर ऑटोमॅटिक बाजारभाव तुम्हाला कमी बघायला मिळतील। मी माझ्या एक अनुभवानुसार सांगत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला। मी स्वतः एक 4-5 महिने झाले मार्केटमध्ये जाऊन स्वतः अनुभव घेतलेला आहे। जास्त आवक आल्याच्या नंतर
100% हळदीला बाजारभाव हा कमी मिळतो, कारण 8-8 दिवस शेतकरी मित्रांनो ह्या गाड्या शेतकऱ्याच्या खाली होत नाहीत. आणि याच्यामध्ये शेतकऱ्याचं आणखीन एक नुकसान म्हणजे काय होतं की जास्त दिवस गाडी राहिल्यामुळे बाजारभाव तर कमी मिळतोच, आणि ते जे गाडीचं भाडं असतं, गाडीचं आणलेलं मालाचं भाडं वेगळं, आणि तिथे जी गाडी राहते 4-5 दिवस किंवा 6 दिवस किंवा 7 दिवस जे काय राहील ती त्या दिवसाचं भाडं हे वेगळं द्यावं लागतं. त्यामुळे जास्त आवक आल्याच्या नंतर असं वाटू देऊ नका की जास्त भाव मिळेल, तर अजिबात नाही शेतकरी मित्रांनो. जास्त आवक आल्याच्या नंतर भाव जरी जास्त असतील तर 1-2 दिवसामध्ये बाजारभाव लगेच कमी होतात. त्यामुळे जास्त आवक असल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो जास्त आवक असल्याच्या नंतर कधीच माल आणायचा नाही मार्केटमध्ये. शेतकरी मित्रांनो आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यावर्षी काही एवढा व्यवस्थित पाणी वगैरे पडत नाही. त्यामुळे जास्त व्यवस्थित जर पाणी नाही पडला तर निश्चितच हळदीच्या पिकामध्ये म्हणजे हळदीच्या उत्पन्नामध्ये घट होऊ शकते. हळदीचं उत्पन्न हे कमी होऊ शकतं, कारण जास्त करून वरच्या पाण्यावरतीच जास्त पिकं येत असतात. वरचं पाणी जर हळदीला व्यवस्थित भेटलं तर जास्त उत्पन्न होण्याची शक्यता असते. पण यावर्षी एवढं काही पाणी व्यवस्थित पडत नाही, त्यामुळे हळदीचं जे उत्पन्न आहे ही कमी होण्याची शक्यता आहे. म्हणजे जे येणारं वर्ष आहे आपलं, त्या वर्षामध्ये हळदीचे बाजारभाव हे चांगली तुम्हाला तेजी बघायला मिळेल. आणि भरपूर साऱ्या शेतकरी मित्रांच्या अशा सुद्धा कमेंट होता की दादा आम्हाला वसमतचं मार्केट दाखवा. तर शेतकरी मित्रांनो वसमतला आम्ही गेलेलो होतो, पण ज्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी मार्केट हे बंद होतं. म्हणजे त्याचा काहीतरी कार्यक्रम असेल किंवा काहीतरी होतं असं आम्हाला माहिती मिळाली. आम्ही गेल्याच्या नंतर विचारपूस केली, पण मार्केट हे बंद होतं. त्यामुळे वसमतचे बाजारभाव टाकू शकलो नाही. तर मी आता संपूर्ण बाजार समित्यामध्ये आपलं हिंगोली असेल, हिंगोलीचे तर टाकतोच, वाशिम असेल, शेनगाव, रिसोड, वसमत अशा सर्व बाजार समितीची माहिती, म्हणजे कोणत्या बाजार समितीमध्ये कशा पद्धतीने माल खरेदी करतात, तिथं कट्टी काय आहे, बटाव काय आहे, काय खर्च येतो, संपूर्ण माहिती मी तुम्हाला संपूर्ण बाजार समितीची माहिती ही यूट्यूब चॅनलवर एक करून टाकणार आहे. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही नक्की सपोर्ट करा, आणि तुम्हाला जर खरंच मनापासून माहिती आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपण टाकत असतो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.